राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक और इंडिया गठबंधन के राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर जितेंद्र आव्हाड आज महाड में मनुस्मृति जलाने और विरोध प्रदर्शन के लिए गए थे। इस दौरान आव्हाड ने मनुस्मृति को जलाते हुए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के फोटो को भी फाड़ कर पैरों तले फेंका। ऐसा आरोप अजीत पवार गुट के महाराष्ट्र प्रवक्ता आनंद परांजपे और राष्ट्रीय सरचिटनीस नजीब मुल्ला ने लगाया और उसी वजह से आज आव्हाड के फोटो को आनंद परांजपे और नजीब मुल्ला अजीत पवार गुट के कार्यकर्ताओं ने आव्हाड के फोटो को फाड़ा और जलाया। मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं, एक नकलाकार, एक नाटककार, एक नौटंकीकार है। आज महाड जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है, हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड के पुलिस स्टेशन में गुनाह दर्ज होना चाहिए। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का ये अपमान महाराष्ट्र आहे। तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकीय आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। परांजपे साहेबांनी जसं सांगितलं, आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एसपींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आपली अपमान सहन करणार नाही। म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुम्ही विसर पडलाय तर कोणाचा फोटो पाडतायत, काय पाडतायत, म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसली आपल्याला। म्हणून महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचं आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं।